नमस्कार. आपण दासबोधाच्या मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. पहिले 4 श्लोक आपले अभ्यासून झाले. परंपरेप्रमाणे गणेशाचं, शारदेचं आणि सद्गुरूचं स्तवन आपण केलं आणि राघवाचा जो मार्ग आहे त्या राघवाच्या मार्गाने आपण आपलं जीवन व्यतीत करायचं असं ठरवलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये आपण आपल्या हिताचं काय आहे, जे हिताचं आहे तेच करायचं असा आपण विचार केला आणि त्यासाठी आपण आपलं आचरण कसं असावं, सगळ्या मनाच्या श्लोकांचा जर आपण विषयवार विचार केला तर कदाचित असं वाटेल की आपल्याला तेच विषय पुन्हा येणार का. जसं आज आपण जो 5वा आणि 6वा श्लोक घेणार आहोत त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला आचरणाचा विचार करायचा आहे की आपलं आचरण कसं असायला हवं. आणि एका श्लोकामध्ये आपल्याला ते सांगता सांगता आपण काय करायचं नाही त्याचा पण आपल्याला विचार करायचा आहे. त्या दोन्ही गोष्टी ज्या गेल्या वेळेला आपण सुरू केली आहेत तोच विषय धरून समर्थ आपल्याला सांगतात. आपल्या लक्षात येईल की असं पुन्हा पुन्हा का करावं लागतं. याचं कारण असं आहे की काळ बदलला, सुविधा बदलल्या तरी माणूस बदलला नाही. पूर्वीच्या काळी माणसाचा जो स्वभाव होता तो स्वभावसुद्धा बदलायला हवा होता ना. जसं विज्ञानाने निरनिराळ्या सुविधा आपल्याला दिल्या, आपलं जीवन सुकर केलं, सुलभ केलं, सोयीचं केलं, मग माणसाचा स्वभाव पण बदलायला हवा होता ना. सगळे राग, लोभ, मदमत्सर जायला हवे होते एव्हाना, पण असं नाहीच झालं. किंबहुना आता आणखीन म्हणजे पूर्वी आपण असं म्हणायला हरकत नाही की आई वडिलांनी शिक्षा केली तरी मुलांना राग येत नव्हता. आता छोट्या कारणावरून मुलाला एवढा राग येतो. कधी कधी मी गमतीनं म्हणते की आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिक्षा केली पण कधी आम्हाला जीवबीव द्यावासा नाही बाबा वाटला. आताच आईवडील घाबरतात. मुलाला काही बोललं तर मुलाने काही केलं तर स्वतःचं. तर त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी खरंच समर्थ जे परत आपल्याला सांगतायत त्याची आपल्याला फार नितांत गरज आहे असं आपल्या लक्षात येईल. आज आपण 5वा, 6वा, 7वा असे 3 श्लोक घेणार आहोत. त्या 5व्या श्लोकाचा विचार केला तर मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. आता खरं म्हटलं तर किती सोपी गोष्ट आहे, समजायला पण सोपी आहे. संकल्प म्हणजे काहीतरी ठरवायचं. काहीतरी ठरवायचं म्हणजे काय तर आपण ठरवताना चांगलंच ठरवतो ना. आपण वाईट गोष्ट काही ठरवून नाही करत. हां, म्हणजे अशी माणसं वेगळी असतात. एखादी गोष्ट ठरवून वाईट करायची अशी माणसं वाईट असतात. आपण काही तसं नाही आहोत. ज्या अर्थी आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतो आहे, ज्या अर्थी आपण सद्गुरू गजानन महाराजांचे उपासक आहोत, तर अशी मंडळी ठरवून वाईट नाहीच करणार, वाईट नाहीच वागणार. मग आता राहिला काय तर चुकूनसुद्धा आपण वाईट वागायचं नाही अशा अर्थाचाच विचार आपल्याला मना पाप संकल्प सोडून द्यावा. म्हणजे किती तर आपण लिफ्टमध्ये चढलो आहे. माझं घर 5व्या मजल्यावर आहे. मी पहिल्या मजल्यावर लिफ्टमध्ये बसले की एखाद मिनिटच मला लगेच 5व्या मजल्यावर जायला लागत असेल पण त्या 1 मिनिटात सोय पंखा लावते. ठीक आहे, सोय आहे, गरमीचे दिवस आहेत, लावू दे. पण मी लिफ्टमधून बाहेर पडताना पंखा बंद करते का. तो करत नसेल तर मग आपण म्हणूया की अरे ही चूक पण नाही माझ्या हातात होता कामा, हे पण पाप आहे. पाप याचा अर्थ चूक. मी चुकीचं नाही वागायचं, माझं आचरण शुद्ध असलं पाहिजे, माझं आचरण स्वच्छ असलं पाहिजे. होईल असं, चुकेल पण कळल्यानंतर ते चूक दुरुस्त व्हायला हवी. असे जे आपले संकल्प म्हणजे ठरवणं. मी काय ठरवायचं तर मी चांगलंच आचरण करीन असं ठरवायचं. चांगलं आणि वाईट काय तर आपण गेल्या वेळेला पाहिलं की जी मोठी माणसं करतात ते चांगलं, जी शहाणी माणसं करतात, जी आदर्श मंडळी करतात, म्हणजे आपल्याला चांगलं वाईट कळायला महाजनो येन गता सपंथा. मोठी माणसं, संत मंडळी, ज्यांना समाजामध्ये मान सन्मान आहे अशी माणसं आपलं आचरण कसं ठेवतात तसं आपण आचरण केलं तर ते चांगलं. तर त्याच्यासाठी ना सत्य संकल्प करावा लागतो. मी नीट वागेन, मी कोणालाही दुःख देणार नाही, मी कुणाशी वाईट बोलणार नाही, कुणाहीबद्दल मी वाईट बोलणार नाही, अशा प्रकारचं ठरवावंच लागतं. आणि तो सत्य संकल्प आहे, ते ठरवायचं, तसंच करायचं. पाप संकल्प सोडून द्यावा. मनात असे जर विचार आले तर ते सोडून द्यायचे. शिवाजी महाराजांनी अगदी लहान वयात
हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला की एवढे वर्ष जे यवनांचं राज्य आमच्या देशावर आहे ते मी उलथवून टाकेन आणि मी स्वतःचं हिंदवी स्वराज्य स्थापन करेन. हा संकल्प ठरवलं. महाराजांनी चांगली गोष्ट ठरवली आणि त्याप्रमाणे आचरण केलं. ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान आहे हा सत्यसंकल्प आहे. जे जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढव असं म्हणताना जणू काही चांगलं कसं वागायचं याचा संकल्प त्यांनी आपल्याला दिलेला आहे. असं आपल्या लक्षात येईल की अगदी आपण जसं मुलं शाळेत जातात ना, तर शाळेमध्ये मला आता अलीकडे काही बदल झाला असला तर माहिती नाही, पण मी शिक्षिका होते तोपर्यंतसुद्धा शाळेमध्ये प्रार्थनेला जोडून प्रतिज्ञा व्हायची. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ही जी प्रतिज्ञा आपण मुलांना म्हणायला लावायचो तो काय आहे? तो सत्यसंकल्प आहे की मी चांगलं आचरण करेन असं ठरवावं लागतं. ठरवल्याप्रमाणे वागावं लागतं. आणि पापसंकल्प आपण ठरवत नाही. मी मगाशी म्हटलं तसं की ती माणसं वाईट असतात, पण आपण चुकून वाईट गोष्ट करू शकतो. चुकून थोड्याशा फायद्यासाठी खोटं बोलणं, थोड्याशा फायद्यासाठी बेफिकिरीनं वागणं, थोड्याशा फायद्यासाठी दुसऱ्याचा विचारही न करणं, अशा ज्या गोष्टी आपल्याकडून होतात त्या होणार नाहीत असा आपण विचार करावा. पापसंकल्प सोडून द्यायचा म्हणजे काय करायचं तर इतकंसुद्धा होता कामा नाही. कधीतरी भाजीवाल्याशी भाजी घेताना काहीतरी 1-2 रुपयाचा फरक पडतो. घरी आल्यावर आपल्याला कळतं की अरे आपल्याकडून त्यांनी बहुधा कमीच पैसे घेतले का. तर आपण काही लगेच जाऊन ते द्यावेत असं मी म्हणणार नाही, परंतु पुढल्या वेळेस जाताना आठवणीने त्याचे पैसे आपण त्याला परत द्यावेत असा नाही मनात विचार येऊ. एक दिवस मी बसने जात होते. माझ्या शेजारच्या बाकावर 2 तरुण मुलं बसले होते आणि कंडक्टरकडनं तिकीट घेताना त्या बहुधा कंडक्टरने त्यांना जास्त पैसे दिलेत. त्या माझं लक्ष होतं आणि मला असं बघायचं होतं की आता ही मुलं कंडक्टरला परत देत आहेत का काय करत आहेत. आणि त्या मुलांनी काही परत दिले. दोघांनी एकमेकांकडे मित्रांनी पाहिलं आणि बहुधा त्यांनी मनातल्या वेळ ठरवलं की उतरलं की मस्तपैकी वडापाव खायचा, कारण त्यांनी चुकून आपल्याला जास्त पैसे दिलेत. पण मी त्यांच्याकडे बघत होते आणि बहुधा त्यांना कळलं. मग आम्ही 3 जण मी त्यांच्या पाठोपाठ उतरले आणि मी त्यांना ही गोष्ट सांगितली की म्हटलं बाळांनो, अशा काही 2-5 रुपयांनी तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे अशातला भाग नाही. त्याचं थोडंसं नुकसान झालं आहे, त्याच्या लक्षात आलेलं नाही आहे, पण असं नका करू. तुम्ही आता असं करा, बसमध्ये तर तुम्ही उतरला आहेत, मी तुम्ही कंडक्टरला परत पैसे द्यायला जा असं नाही सांगणार, पण आता देवळात जा आणि तुमचे जे काही तुम्हाला कंडक्टरने चुकीनं पैसे ते देवळात जाऊन ठेवा. त्या मुलांनी काय केलं मला माहीत नाही, पण पापसंकल्प सोडून द्यावा आणि सत्यसंकल्प जीवी धरावा. ह्या 2 गोष्टींचा अर्थ असा आहे की मी शक्यतो माझ्या हातून चुकीचं वर्तन होणार नाही असं ठरवावं आणि मी चांगलं वागेन असा प्रयत्न करावा. सर्वांवरती माझं प्रेम असावं, सर्वांशी मी बंधुभावाने वागावं, कोणाशीही मी त्याचं मन दुखावणार नाही असं बोलू वागू नये. याला सत्यसंकल्प आणि त्यांना ठरवावं लागतं. आपण खूप हुशार आहोत. 1 तारीख आली की आपण उद्यापासून मी असं करणार आहे, किंवा सोमवारपासून मी असं करणार आहे, किंवा आता तर काय नवीन वर्ष सुरू झालं तर आपण कितीतरी गोष्टी आदल्या दिवशी अगदी ठरवतो उद्यापासून. आणि मग ते उद्यापासून म्हणजे काय, आपल्या मराठीत म्हण आहे तेरड्याचा रंग 3 दिवस, मग 3-4 दिवस आपले बरे जातात आणि परत आपलं येरे माझ्या मागल्या. म्हणून समर्थ सांग की सत्यसंकल्प कसा आहे तर तो आपल्याला जीवी धरावा, असा पक्का निर्धारपूर्वक ठरवावं. हे करणारच तुमच्या माझ्या वयाला आपल्याला ठरवावं लागतं की समोर पदार्थ दिसला तरी नाही खाणार, 2च वेळा खाणार. ठरवावं लागतं आपल्या देहाला काय चालेल काय चालणार नाही हे ठरवावं लागतं आणि ठरवल्याप्रमाणे आचरण करावं लागतं. त्यामुळे पापसंकल्प सोडून द्यावा आणि सत्यसंकल्प जीवी धरावा हे आपल्याला सहज कळेल. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की सत्यसंकल्प म्हणजे आपली इच्छाशक्ती. आपण विल पॉवर म्हणतो ना, ती विल पॉवर म्हणजे काय तर सत्यसंकल्प. आपण जर ठरवलं ना तो काय वाटेल ते करू शकतो. ठरवणं महत्त्वाचं, सत्यसंकल्प, चांगली गोष्ट ठरवणं महत्त्वाचं. मग ते करताना आपल्याला जे काही त्रास सहन करावा लागेल तो करायचा. कदाचित थोडासा अपयश सोसावं लागेल, पुन्हा प्रयत्न करावे लागतील. ती दारावर याची पाल असते ना ती थोडीशी चढते, समजा पडली तर बिचारी परत पहिल्यापासून चढायला सुरुवात करते. आता आपल्याकडे सगळीकडे आपण आपले ब्लॉक बंद करून टाकले असतात जाळ्या लावून, परंतु आमच्या लहानपणी
फोटो फ्रेम असायच्या, त्या फ्रेमच्या मागे चिमणी येऊन गवताची एक 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 काडी जमा करायचे आणि तिथे घरटं करायचे. कधीतरी महिन्याभरांनी घर वरनं झाडायला घेतलं आईने की ते आई सगळं काढून टाकायचे. पुन्हा बघावं तर 8 दिवसांनी एक एक काडी येणं सुरू व्हायचं. हे जे प्रयत्न आहेत ना, हे प्रयत्न आपण कमी पडतो. हे बाकीची जी मनुष्येतर आपली सगळी मंडळी आहेत ना, ते बघा प्रयत्नांना जराही मागे नाही. पुन्हा पुन्हा काही करावं लागलं तरी ते करतातच. पशुपक्ष्यांच्या घरटी पाहण्यासारखी असतात. एक एक काडी, एक एक दोरा, एक एक एवढं एवढं जमवतात आणि ते घरटं बांधतात. दरवर्षी बांधावं लागतं, दरवर्षी करतात. ह्या असा प्रयत्न आपण या सत्यसंकल्पासाठी केला पाहिजे. होऊ दे, कष्ट झाले तरी चालतील, प्रयत्न कधी कधी वाया गेले तरी चालतील, तरीही आपण ते केले पाहिजेत. आपल्याजवळ काहीतरी कमतरता आहे आणि ते आपल्याला मिळायला हवं, असं ते मिळवण्याचा जो प्रयत्न आपण करतो ना, समर्थ म्हणतात ते जे कमी कमी आहे असं वाटतं आहे ना, ते सत्य हिताचं असलं पाहिजे. एवढं फक्त पाहायचं की आपल्याला हवं आहे, बरोबर आहे, पण ते चांगलं आहे ना, विचार करायचा. मनात पापसंकल्प सोडून यावा, मग त्या मनात सत्यसंकल्प जीवी धरावा. हे सगळं करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा की आपल्या हिताचं आहे ना, मग ते करायला हवं. आपल्या म्हणजे वैयक्तिक मी म्हणत नाही, हां, आपल्या देशाच्या, धर्माच्या, समाजाच्या सगळ्यांच्याच आहे. मग अशी मी आपल्या लिफ्टमधलं उदाहरण दिलं, हे आपल्या सगळ्यांची वीज आहे. ह्या देशाची वीज जर आपल्याला वाचवायची असेल, पुरवायची असेल, तर हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये किती वीज वापरतो त्याचं बिल आपण भरतो आहे म्हणून असं नाही म्हणून चालला. जी आवश्यकता आहे ती जरूर करावी, पण आवश्यकता, गरज ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. हे सगळं या 2 ओळीमध्ये समर्थानं सुचवायचं आहे. आता समर्थांच्या काळामध्ये समर्थांच्या समोर पापसंकल्प आणि सत्यसंकल्प सांगताना वेगळी उदाहरणं असतील. 350-450 वर्षापूर्वींचा कालावधी आहे, त्यामुळे कदाचित त्यांच्यासमोर पापसंकल्प सोडून द्यावा, सत्यसंकल्प जीवी धरावा हे सांगताना वेगळे वेगळे विचार असतील. पण आपल्या दृष्टिकोनात आपण करत असलेल्या कृतीचा विचार कसा असतं, आधी आपल्या बुद्धीला एखादी गोष्ट पटावी लागते, त्या बुद्धीची इच्छेमध्ये रूपांतर व्हावं लागतं आणि त्याप्रमाणे आपल्या हातून कृती व्हावी लागते. म्हणजे सगळं बुद्धी, इच्छा आणि कृती ह्या तिन्ही गोष्टी असा क्रमाने याव्या लागतात. मनात विचार यावा लागतो, मग ते करण्याची इच्छा व्हायला लागते. नुसता विचार येतो, मी आता उद्यापासून लवकर उठणार आहे, हा विचार झाला, पण आता अगदी ते पूर्ण करण्याचे जे जे करायला हवं, मग 5-5 मिनटाचे गजर लावून ठेवायला हवेत. आईला सांगायचं, बाबाला सांगायचं, आजीला सांगायचं आणि काही नाही उठायचंच अशी इच्छा करायला पाहिजे. मग ती तिसरी गोष्ट कृती, मग ती कृती होईल. या प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे करावं लागेल, तर आपल्या हातून चांगलं, हिताचं, कल्याणाचं काम होईल. आपल्या ज्या पापपुण्याच्या कल्पना आपण म्हणतो आहे ना, पापसंकल्प सोडून द्यावा, हे सगळं ना आपल्या धर्म, नीती ह्या सगळ्या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. काय हिताचं वागायचं तर ते धर्माचं आहे, ते नीतीचं आहे म्हणून वागायचं. स्वार्थासाठी फक्त आपण आपल्या चांगलं वागावं असाही विचार करायचा. धर्मनीतीनं वागणं याच्यासाठी आपल्याला समर्थांनी हा शब्द दिलेला आहे. वाईट गोष्टी असतील त्या टाकायच्या, चांगल्या काय असतील त्या घ्यायच्या. 3ऱ्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, मना कल्पना ते नको विषयांची. संकल्पाबद्दल तर झालंच, आता ते म्हणतात की विषय वासना नकोत. जसं पापसंकल्प नको तसं विषय वासना पण नकोत. आता विषय वासना नको म्हणजे काय, तर आपल्याजवळ 5 प्रकार, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, अशा 5 मार्गाने ही जी 10 ज्ञानेंद्रिय आपल्याजवळ आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. या ज्ञानेंद्रियांच्या, कर्मेंद्रियांच्या साह्याने या 5 विषयांचा आस्वाद आपण घेतो. आपण छान बघू शकतो, आपण छान ऐकू शकतो, आपण छान चविष्ट खाऊ शकतो. आपल्याला छान एखादं मांजरीचं पिल्लू जवळ घेतलं की त्याचा मुलायम स्पर्श आपल्याला घेता येतो. असं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांचा अनुभव आपण घेऊ शकतो. आता जेव्हा असं आपण घेतो, आपलं जसं जसं वय बदलतं तसे आपले विषय बदलतात. आपण उदाहरण म्हणून घेऊया की जसं असतं की लहानपणी आपल्याला जी गाणी आवडतात किंवा आपण सहज ऐकून ऐकून काही गोष्टी आपल्या पाठ होतात. घरामध्ये जर आजी आजोबा असतील, रामरक्षा मनाचे श्लोक म्हणत असतील तर आपल्याला ते पाठ होतात. आपण मोठे झालो की सिनेमातली गाणी पाठ होतात. वय वाढलं की आपल्या आवडी बदलतात.
हे जे सगळं विषय वासनांबद्दल आपल्याला विचार करायचा आहे, तर जसं वयाप्रमाणे आपल्या आवडीनिवडी बदलतात. जसं लहान बाळ असतं, त्या बाळाला सैरभैर त्याची नजर होते, कारण त्याच्या नजरेला फक्त आई हवी असते, डोळ्यांना त्याच्या आई दिसायला लागते. त्यामुळे आईसाठी तो काय करतो, तर त्याला आई हा विषय, आईचा आवाज ऐकणं, आई दिसणं हे त्याला हवे असतं. त्यामुळे डोळ्यांसमोर ती आई लागते त्याला. थोडं बाळ मोठं झालं, तरुणपणी, आता ती वृद्धाश्रम का निघाले आपल्याकडे? जी आई सारखी डोळ्यासमोर हवी आहे, वय वाढलं, आता गरज संपली असे शब्द मी कसे म्हणू, पण आमच्या देशामध्ये वृद्धाश्रम का वाढले? तर त्या वेळेला ती गरज होती, आता गरज संपली, विषय संपला, असं झालं. तर असे आपले शब्दस्पर्श रूपरसगंध हे जे आपले विषय घेण्याच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाप्रमाणे आवडीप्रमाणे आपल्या बदलायला लागतात. विषयांचं स्वरूप बदलतं. इंद्रियांच्या द्वारा जे आपण विषय सेवन करतो ते सगळे विषय जर आपण लक्षात घेतले तर आपल्या असं पण लक्षात येईल की त्या अशा प्रकारच्या विषय सेवनाने आपली तृप्ती होत नाही. एखादा पदार्थ आपल्याला आवडतो, समजा पिझ्झा आवडतो, आज उद्या परवा रोज रोज रोज, आई आता नको, का बरं, आवडतो ना, असं लक्षात घेतलं की त्या विषयांचं तोचपणा आपल्याला आवडत नाही. विषयासेवतामध्ये अजिबात तृप्तता नाही आहे. एकच गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा आवडत नाही. मुळात आपली हेच आहे की किती, इतकंच कशाला, तीच वस्तू पण आवडत नाही. आणि आपल्याला माहीत आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी, विषयांमधलं जे सुख आहे ना, ते शाश्वत नाही आहे, कायमस्वरूपी नाही आहे. त्यामुळे ते आपल्याला आवडत नाही. आज आपल्याला मिळालं तर ते आजचं सुख, म्हणजे एखादा सिनेमा पाहिला, पहिला शो पहिला दिवशी पाहिला, आपण खुश, पण म्हणून उद्या तोच आनंद नाही मिळणार, कारण काल पाहून झाला आहे. असं ह्या विषय सुखांबद्दलचं असतं. तो शाश्वत आनंद नसतो, तो कायमस्वरूपी नसतो. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात की काय करायचं, तर या विषयांमधलं सुख हा काही महत्त्वाचा विषय नाही. खूप सारे बारीक बारीक सवयी आपल्या असतात. आपल्याला विषयांच्या गोष्टी घेण्याची सवय होते आणि मग त्या सवय, तुम्ही व्यसनी माणूस असतो ना, त्याचं काय होतं की आता ती त्याला गरज वाटायला लागते. अरे चुकीची गोष्ट आहे ना, मग ती नको करू. पण त्या विषयामध्ये तिथे गेलं, गमतीचं असतं, पण जेवण झालं आहे, आता खरी गरज नाही आहे, भूक लागलेली नाही आहे, आवश्यकता नाही आहे, पण मित्र म्हणाला तर मग ठीक आहे, कोपऱ्यावरती वडा खाल्लाच, आणि काही गरज नव्हती खायची, म्हणजे भूक नाही आहे, गरज नाही आहे, पण तरी देखील असं जे करतो ना आपण, ते सगळी ही विषय वासना आहे. ही विषय वासना सोडून ह्याच्यातून आणखीन खूप नवीन नवीन गोष्टी की आपल्याला त्याचा जो परिणाम आहे तो काही सुखाचा नसतो, तो दुःखाचा असतो. जेव्हा अशा विषयांचं अतिसेवन होतं, अनावश्यक गोष्टी जेव्हा आपण करतो, त्यावेळेला ते दुःखामध्येच रूपांतर त्याचं होतं. ते नाहीच आपल्याला चालत. कितीतरी वेळा असं थोडा वेळ ते सुरुवात आनंद देणारी जरी वाटली तरी प्रत्यक्षात मात्र ती परिणामी दुःखदायकच असते. दुसरं म्हणजे या विषयांमधून ना एक प्रकारची स्पर्धा वाढते. एखाद्या मित्राजवळ एखादी गाडी आहे, त्याच्यापेक्षा अधिक किमतीची गाडी मला हवी. एखादीच्या जवळ एखादा ड्रेस असा आहे, मला त्याच्यापेक्षा अधिक किमतीचा ड्रेस हवा. ही जी स्पर्धा आहे ना, ती विषयांमध्ये अधिक वाढते. आता तरुणपणी ह्या गोष्टी असतात. कदाचित आमच्या वयाच्या मंडळींच्या या वासना वेगळ्या प्रकारच्या असतील, परंतु असतात की तुझं आपलं बरं आहे गं, तुला इथं शिवथरगडीत 8-8 दिवस राहता, आम्हाला नाही जमत. का बरं जमवायचं, ज्याला जमत आहे त्याला जमू दे ना, आपण पण जमवूया. अशा प्रकारची स्पर्धा जी असते ना ह्या सगळ्या गोष्टी घेण्यामध्ये, ती स्पर्धा होता कामा नाही असं समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगतात. हे सगळं या विषयांना आपण आपल्याशी अडवलं पाहिजे. आणि कुणी करायची गोष्ट, इंद्रिय बिचारी काहीच नाही बरं का करत. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांची आपण नावं घेतो आहोत, पण त्याच्या मागे या इंद्रियांचा जो राजा आहे ना, मन नावाचा, हा मन नावाचा राजा सगळं करतो आहे. आणि त्या मनाला आपण ताब्यात ठेवलं तर हे विषय वासनासुद्धा सगळ्या आपल्या ताब्यात राहणार आहेत. काळाप्रमाणे विषय बदलतो, आपण पाहिलं, सवयीमुळे बदलतं. इतकं कशाला, एखादी गोष्ट स्वदेशामध्ये जी आपल्याला आवडते ती परदेशात आवडत नाही, किंवा स्वदेशात आपल्याला जी लागतच नाही ती परदेशात लागते. असं स्थानपरत्वेसुद्धा विषय आपले बदलतात. विषय वासना, स्थानपरत्वे, वेळ परत्वे, व्यक्ती परत्वे भिन्न भिन्न असतात.
त्या सगळ्या कशा असल्या पाहिजेत, त्यांचा फार आपल्यावर परिणाम होता कामा नये. मना कल्पना ते नको विषयांची. ह्याचा अर्थ काय? याचं कारण असं आहे की विषयांच्या अतिसेवनामुळे आपली शक्ती क्षीण होते, विचारशक्ती पण आपली क्षीण होते, कारण आपण त्याच्याच मागे लागतो ना. जे जसं आहे तसं छानपैकी राहण्यामध्ये जो आनंद आहे, हे हवं आहे, ते हवं आहे, ते हवं आहे, याच्याच मागे आपण लागतो. आणि मग त्यामुळे आपली ना विचारांची शक्ती क्षीण होऊन जाते. म्हणून ते आपल्याला सांगतात. आणि मग विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. मग या विषयातून आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी सुख कसं प्राप्त होईल? याच्यातच सगळी आपली शक्ती खर्च होणार असेल तर काय होणार? आणि विषय विकारांनी जगामध्ये चीची असा शब्द वापरायचा. चीची म्हणजे फजिती होईल. आपण स्वतःची फजिती करून घेऊ. असे विषय विकार मनात वाढतील, सुख तर प्राप्त होणार नाहीच आणि त्यामुळे फजिती मात्र होईल. मग आपण काय करायचं? ह्याच्यातून मार्ग काय? ह्याच्यातून एक महत्त्वाचा मार्ग असा आहे की आपण आपलेच जे वीक पॉईंट आहेत ना ते शोधून काढायचे, की नेमकं आपलं कुठे चुकतं आहे, आपण ओळखायचं. आणि तिथे ते जर वीक पॉईंट आपण ओळखलं तर मग आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी आपण स्वतःला जर सांभाळलं, सावधपणानं सांभाळलं, तर मग आपली अशी फजिती नाही होणार. विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही हे समर्थ सांगतायत. त्या विषयांपासून आपण सहज दूर राहू शकू. इंद्रियांना आवडण्यासाठी ना आपल्याकडे अनेक गोष्टी दिलेत बरं का. आपल्याकडे दरवर्षी आषाढी वारी असते, नर्मदा परिक्रमा असते, निन्या प्रकारचे उपास असतात, आपण आता काय उपासना करतो. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना दैनंदिन करायच्या, त्या सगळ्या गोष्टी किंवा काही प्रसंगोपात्त करायच्या, या सगळ्या गोष्टींच्या मागे खरं कारण काय आहे तर त्या इंद्रियांना आवरण्यासाठी. या इंद्रियांना असं आवरून धरलं म्हणजे मनाने इंद्रियांना जर आवरून धरलं तर आपोआपच आपल्या लक्षात येईल की जी ही सगळी शक्ती आहे ना ती विषयांमध्ये खर्च होणार नाही. ती शक्ती आपल्याजवळ चांगली राहील, आपली फजिती होणार नाही. आपल्याकडे कितीदा विषय निघाला की आपण अमक्याची ना शुगर 400 झाली आहे, मग लगेच दुसरं कोणतरी म्हणतो अहो जिभेवर अजिबात कंट्रोल नाही आहे. आता ही काय आहे? ही फजिती आहे. एखादी गोष्ट आपल्याला चालत नाही आहे तर आपल्याला स्वतःला त्याचा कंट्रोल करायला पाहिजे की नाही. मग जे दैनंदिन आपल्याला किती चालायला हवं तेवढं चाललं पाहिजे, खाण्यावर कंट्रोल केला पाहिजे, कारण आपल्याला त्याचा त्रास होतो आहे. आपल्यामुळे भोवताली आपल्या आश्रयाला सगळ्याला त्याचा त्रास होतो आहे. मग त्याची आपण काळजी नको का घ्यायला? हेच समर्थ सांगताय की विषय वासनेनी सुख होणार नाही आणि आपली फजिती होईल. मग ती फजिती व्हायला नको असेल. आता आम्ही तर साधक आहोत. साधकांनी काय केलं पाहिजे? साधकांनी आपलं प्रत्येकच कर्म यज्ञकर्म समजून, सत्कर्म समजून, ईश्वरासाठी आपण हे कर्म करतो आहे असं समजून कर्म केलं पाहिजे. सामान्य सगळ्यांनीच करायला हवं, पण आम्ही स्वतःला साधक समजतो आहे आणि मग साधक असणाऱ्याने गैर नाहीच वर्तन करता कामा. मग त्यांनी मात्र आपलं प्रत्येक कर्म हे ईश्वरासाठी असणारं कर्म आहे, देवासाठी असणारं कर्म आहे, यज्ञ कर्म आहे असं समजून कर्म केलं पाहिजे. इंद्रियांचं लाड नाही करता कामा. काल रात्री जागरण झालं नाही तक्रार करायची, ठरलेल्या वेळेला उठायचंच. विद्यार्थ्यांनी, साधकांनी, काहीतरी ध्येय उराशी बाळगणाऱ्यांनी इंद्रियांचे लाड करायचे नाहीत. इंद्रियांना जसं आपण वळवू ना तसं ते वळतात. त्यांच्याजवळ खूप चांगली भरपूर शक्ती आहे. त्याच्या मागे असणाऱ्या मनाने त्यांना ती शक्ती पुरवली पाहिजे की उठ, कामाला लाग. आपोआप इंद्रिय आपली काम करतात असं आपल्या लक्षात येईल. छान राहावं, नीटनेटकं राहावं, चटकन बघितल्यावर आपल्याला आनंद वाटावा असं कुणाला नाही वाटत. छान करावं, पण फॅशन या संग्रहाखाली असायचं कारण नाही. छान आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ आपल्या आवडीचं जेवण खायला मिळावं, चांगली गोष्ट आहे, काहीच त्याच्यात गैर नाही. पण मला अमुकच लागतं असं नाही चालणार. अशा पद्धतीने आपल्या इंद्रियांना आपण सवय लावायची असं समर्थ आपल्याला सांगतात. 6व्या श्लोकामध्ये पण हीच गोष्ट थोडीशी वाढवली आहे. म्हणजे पापसंकल्प नको, विषय वासना नको, आणखीन काय काय नको, खूप काही काही नको. आणि पुन्हा मनाला सांगतात नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारो, नको रे मना मत्सरू दंभवारो. त्या मनाला नको नको म्हणून एक यादीच दिले, हे काही नको.
आता खरं हे काही नको म्हटलं की हवं काय असा प्रश्न पडेल. सगळ्यालाच नको नको म्हटलं आहे, पण काय नको म्हटलं आहे ते आपण लक्षात घेतलं तर कळेल. काही काही मनाच्या श्लोकांच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या ओळीमध्ये आपल्याला काही शब्द वेगळे दिसतात, पण आपण अर्थाकडे पाहिलं तर आपल्याला कळेल की समर्थाला जे म्हणायचं आहे तो पाठभेद म्हणूनच आहे. नको रे मना लोभ हा अंगीकारू, किंवा नको रे मना सर्वदा अंगीकारू, किंवा नको रे मदा सर्वदा अंगीकारू, असे काही ठिकाणी पाठभेद आपल्याला आहे. आपण सगळ्या शब्दांचा विचार केला तरी आपल्याला कळेल की समर्थाला नेमकं काय सांगायचं आहे ते लक्षात येईल. पहिला क्रमांक क्रोधाला दिला आहे. बरं, तो क्रोध कसा, तर खेदकारी, दुःख देणारा क्रोध करू नको. नको रे मना क्रोध हा खेदकारी. गीतेने क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात विनश्यती, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. क्रोध असणाऱ्या माणसाचा नाश होतो असं गीता आपल्याला सांगते. कारण क्रोधाने एक एक दुर्गुण आणखीन वाढतात. त्या रागावर कंट्रोल केला पाहिजे, रागवायचं नाही. म्हणून समज नको रे मना क्रोध हा खेदकारी. खेद करणार, दुःख देणारा क्रोध करू नकोस. म्हणजे वैयक्तिक पातळीवर तर आहेच, कुटुंबाच्या पातळीवर आहे, सामाजिक पातळीवर आहे. आपण जिथे कुठे कार्यालयीन काम करतो आहे तिथे कुठेच आपल्याला क्रोध येता कामा नये. काही वेळा क्रोध आणण्यासारखी मुद्दामसुद्धा काही गोष्टी केल्या जातील तरीही आपल्याला क्रोध येता कामा नये असा विचार आपल्याला करायचा आहे. कारण क्रोध ही फार मोठी, क्रोध जिंकणं ही खरी म्हणजे आपली परीक्षा आहे. आपण आपला सामान्य मंडळींचा विचार करूया. फार असं आहे ना की अगदी म्हणजे साधू संन्यासी जी मंडळी असतात, ऋषीमुनी, यांनासुद्धा क्रोध आवरणं कठीण झालं आहे. सगळ्यात रागावणारे दुर्वास मुनी म्हणून प्रसिद्धच आहेत की आपण कुठला मुलगा रागावला की त्याला म्हणतो अगदी दुर्वास आहे. त्यामुळे दुर्वास मुनीसुद्धा रागीट होते. तर अशा पातळीवरच्या लोकांनासुद्धा क्रोध आवरणं कठीण गेलेलं आहे. तर तुम्हा आम्हा सामान्यांचं काय, तर आपण आपल्यापुरता विचार करूया की क्रोध आवरायचं म्हणजे काय करायचं. तर लहानपणी आपल्याला सांगितलं जायचं रागावलं की आकडे म्हण मनातल्या मनात, म्हणजे थोडं आपलं लक्ष दुसरीकडे वेधून घ्यायचं की मग राग तो कमी होईल. किंवा आता आमच्या वेळेला असे प्रसंग खूप येतात, घरामध्ये आपली जी काही इच्छा असते त्याप्रमाणे घरातली मंडळी वागत नाहीत. सांगून काही उपयोग नाही आहे आपल्याला माहीत असतं, त्यामुळे आपण सांगणं टाळतो, पण मनात कुठेतरी राग येतोच. मग त्यावेळेला आपण ठरवतो, काय ठरवतो, आपण आपलं रामनाम घ्यावं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्यांना काय करायचं ते करू दे, कारण आपला राग व्यक्त करून बदल होणार नाही अशी आपल्याला पक्की अनुभवाने खात्री झालेली असते. मग आपण आपल्यापुरतं या वयामध्ये ठरवलेलं असतं की आपलं रामनाम घ्यावं, काय व्हायचं ते होऊन दे. असं राग टाळण्याचे म्हणजे राग व्यक्त होण्याच्या अनेक गोष्टी आपण करतो. समर्थ म्हणत राग येताच कामा नये. अजून आणखीन एक पायरी पुढे जायचं आहे. हे झालं राग व्यक्त होणार नाही याच्यासाठी करायच्या युक्त्या कृत्या, पण आपल्याला असं पाहायचं आहे की राग येताच कामा नये, क्रोध येऊच द्यायचा नाही. मग आता त्याला काय करायचं. हल्ली असं होतं की कोणीच कोणाचं ऐकत नाही आणि म्हणून राग येतो. शाळेत शिक्षक म्हणतात मुलं ऐकत नाहीत, घरी पालक म्हणतात मुलं ऐकत नाहीत, कारखान्यातलं कारखानदार म्हणतो आमच्या हाताखालचे हे जे कामगार आहेत ती मंडळी ऐकत नाहीत. दिलेलं काम दिलेल्या वेळी नीटनेटकं वेळच्यावेळी केलंच जात नाही, मग रागवावं लागतं. अशा प्रकारच्या खूप आपण आजूबाजूला रोजच्या रोज गोष्टी ऐकतो. तर याचं कारण असं हे आहे की रागवायचं नसेल तर राग येईल अशा गोष्टीच घडता कामा नये. राग येईल अशा गोष्टी घडायला नको असतील तर ज्यांनी त्यांनी आपलं नेमलेलं काम यथायोग्य व्यवस्थित केलं पाहिजे. पण हे झालं इतरांसाठी. हे सगळं जग आहे असं आहे आणि तरी देखील मला राग येता कामा नाही असं आपल्याला पाहायचं आहे. कारण रागाचा परिणाम आपल्याला माहिती आहे. दुसरं असं होतं ना, राग आला ना की आपला पण उत्साह वगैरे कमी होऊन जातो. आपला जो काही आपल्याला नैराश्य येतं, असं वाटतं काही करू नये. तर असं आपल्यावर नाही ना त्याचा परिणाम करून घ्यायचा आहे. त्यामुळे राग येऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची की समर्थाने आपल्याला खेदकारी क्रोध येऊ नये असं सांगितलं आहे. दुःख देणारा क्रोध आपल्याला येता कामा नाही, क्रोधच येता कामा नये असं नाही सांगितलेलं. जो क्रोध आपल्याला दुःख देणारा आहे तो क्रोध आपल्याला नको आहे.
जे काही घडल्यानंतर आपल्याला पश्चात्ताप होणार आहे अशा प्रकारचा राग आपल्याला नको आहे, तो नको आहे. पण जिथे रागाचा उपयोग आहे किंवा जिथे राग व्यक्त करणं गरजेचं आहे, जिथे धादांत आपल्याला दिसतं आहे की आत्ता जर राग व्यक्त केला नाही तर अपयश येणार आहे, तिथे आपण व्यक्त झालंच पाहिजे. देशाबद्दल, देवाबद्दल, धर्माबद्दल, आपल्या आईवडिलांबद्दल कोणी काही जर गैर वागला, गैर बोलला तर आपला राग यायलाच हवा. राग न येऊन कसं चालेल. समर्थांचे जेव्हा शिवराज्याभिषेक झाला तेव्हा समर्थांनी आनंदवन भुवन काव्य रचलं. त्याच्या स्पष्टपणे म्हटलं, बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार जाळला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंदवन भुवनी. बुडाले सर्वही पापी हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा अक्षयो झाला आनंदवन भुवनी. आता समर्थांचे हे शब्द काय आहेत? राग व्यक्त करणारेच आहेत. कारण यवनांनी केलेल्या जो काही आमच्यावरचा अत्याचार आहे तो धुडकावून लावणारा राजा आता आम्हाला मिळालेला आहे आणि म्हणून जे झालं आहे त्याच्याबद्दलचा राग व्यक्त केला आहे समर्थांनी. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात आपल्याला प्रसंग पाहायला मिळतो. बोटीवरून प्रवास चाललेला होता आणि इंग्रज अधिकारी आपापसात आपल्या हिंदू धर्माबद्दल वाटेल तसं बोलत होते. स्वामीजी ऐकत होते. एका मर्यादेपर्यंत स्वामींनी सहन केलं आणि मग अस्खलित इंग्लिशमध्ये त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना उत्तर दिलं, इथून पुढे एक अक्षर जरी तुम्ही माझ्या धर्माबद्दल बोललात तुम्हाला धरून समुद्रात फेकून देईन. आता आपल्याला पुढल्या श्लोकामध्ये धैर्य बघायचं आहे. हे धैर्य राग व्यक्त करताना आपल्याला जर धैर्य हवं, राग माणूस व्यक्त का करू शकत नाही? आमच्या गल्लीत आम्ही शूर, बाहेर नाही, असं नाही चालत. म्हणून आपल्याला खेदकारी राग येता कामा नाही असं आपल्याला समर्थांनी सांगितलं आहे. अहो रामाला रावणाचा क्रोध आला होता म्हणून तर एवढं मोठं युद्ध झालं. कृष्णाला कंसाचा क्रोध आला होता. शिवाजी महाराजांना अफजलखानाचा क्रोध आला होता. त्याच्यातून ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी निर्माण. त्या क्रोध आला पाहिजे. क्रोध नाही आला तर आपलं जीवन मिळमिळीत होऊन जाईल, तसं नाही चालणार. पण खेदकारी क्रोध येता कामा नये. दुःख देणारा क्रोध आपल्याला येता कामा नये. समाजकारण धर्मकारण करण्यासाठी आपल्याला जे करायला हवं त्याच्यासाठी, कारण तो जो क्रोध आहे ना तो आनंदोत्सव साजरा करणारा क्रोध आहे. अफजलखान मारल्यावर आनंदोत्सव साजरा झाला, रावणाला मारल्यानंतर आनंदोत्सव झाला, कंसाला मारल्यावर आनंदोत्सव झाला. आमच्या अयोध्येत राम मंदिर होणार आहे, आता आनंदोत्सव होणार आहे. ह्याचं कारण त्याच्या मागे जे काही आहे, म्हणजे क्रोधानंतर जे घडणार आहे तो आनंदोत्सव असेल तर चालणार आहे. खेदकारी क्रोध असता कामा नये असं समर्थ आपल्याला सांगतात. दुःख देणारा, खेद देणारा असा समर्थांना क्रोध मान्य नाही आहे. सतत चिडणं, धुसफूस करणं, आपापलं उगाच BP शुगर वाढवून घेणं असा क्रोध समर्थांना मान्य नाही. जे काय असेल ते छानपैकी मोकळेपणाने बोलावं. आवडलं नाही काय असेल ते मोकळेपणाने सांगावं. हे सगळं का होतं माहिती आहे का? एकतर स्वभावातला मोकळेपणा नसतो, मित्रपरिवार नसतो. बऱ्याच मंडळींचं असं लक्षात येतं की एकलकोंडेपणाने असा खेदकारी क्रोध व्यक्त होतं. ज्याला मित्रपरिवार आहेत ना, नेहमी मी गमतीनं म्हणते, महाभारत का उघडलं? काय तर म्हणे तो दुर्योधन, त्याला पाणी आहे कळलंच नाही आणि म्हणून त्यांनी काचेवरनं जाताना त्याचे कपडे काय म्हणे भिजले. मग पुढे काच होती तर त्याला वाटलं पाणी आहे तर तो आपली वस्त्रवरती धरून पाण्यातून चालतो तसं चालला. हे सगळं द्रौपदीने पाहिलं. द्रौपदी हसली, याला राग आला. रागाचा परिणाम काय झाला? महाभारताचं युद्ध. रागाचा परिणाम क्रोधाचा. हा खेदकारी क्रोध भगवान समर्थांना मान्य नाही आहे. मग कधी कधी मनात येतं की ह्या दुर्योधनाच्या जागी श्रीकृष्ण असतात तर काय शेजारी चालणाऱ्या अर्जुनाच्या गळ्यात हात घातला असता, दोघांनी सावरून घेतलं असतं, दोघंही हसले असते, पडले असते, हसले असते, उठले असते, काही झालं असतं, क्रोध नसता आला. द्रौपदी हसली त्याचा काय क्रोध यायचा आहे? अशा प्रकारचं जर मोकळा स्वभाव असेल तर मग खेदकारी क्रोध नाही होणार. तर आपण आपल्यापुरता विचार करायचा झाला तर समर्थांना हा असा दुःख देणारा, क्रोध देणारा क्रोध नको आहे. आमचे सुनील दादा चिंचोळकर गंमतशीर प्रसंग सांगायचे. तर म्हणाले का होतं, साध्या साध्या गोष्टी असतात पण माणूस त्याचा कसा विचार करतो. तर म्हणे मुंबईतलं घर, सकाळी 8-5च्या लोकलनी आई बाहेर पडायचं लवकर आवरून सगळं. आजोबा पेपर वाचत आहेत, आजी पूजा करते आहे, बाबा तिथे आरशासमोर दाढी करत आहेत,
पोराला शाळेत जायचं आहे, त्याची तयारी केलेली आहे सगळी. असं घरामध्ये सकाळचं वातावरण म्हणजे सगळ्यांची घाई 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 चाललेली. आणि आईने दुधाचा कप भरून दिला आहे, एकीकडे त्याचे कपडे बाथरूममध्ये नेऊन ठेवले, दप्तरात घेतलं ना सगळं, काही राहिलं नाही ना, आज कसले कसले तास आहेत पाहिलेस ना, तो डबा ठेवला आहे, तो डबा ठेव दप्तरात. आणि साखर विरघळलेलं दूध पी, चमचा ठेवला आहे, सूचनांवर सूचना सूचनांवर सूचना, आईची तोंड चालू. आणि ते पोरगं पण बिचारं झोपेतलं उठलेलं, आणि मग पटकन दूध प्यायला आणि बोटाने खालची साखर खातो आहे. आईला भयंकर राग आला. आणि मग काय 344 कलम घरामध्ये. किती वेळा तुला सांगितलं, कळत नाही का, काय घाणेरडेपणा, चमचा ठेवला आहे तिथे, काय बोटाने सांगतो आहे, तरी सांगितलं होतं तुला, रोज काय सांगायला लागतं आहे, म्हणून आई रागवणार. मग तिकडे दाढी करत असणारा बाबा बोलणार, तुला कशाला तू त्याच्या नादी लागते, जाऊ दे ना, काही रोज त्याला काही सांगत जाऊ नको, म्हणून बाबा काहीतरी बोलणार. मग तिकडे पूजा करणारी आजी, आजीला काही जरूर आहे का, काही नाही, चढवून ठेवलं आहे नुसतं, करते पूजा, पण सगळं कानावर आलं आहे. मग तिकडे आजोबा पेपर वाचत आहेत, काही जरूर नाही आहे बोलायची, तरी ते आजी तू बोलू नको मध्ये. सगळे जण आपापला राग व्यक्त करतात. हा खेदकारी राग आहे, काही जरूर नाही, किती बारीकशी गोष्ट, एवढं 344 कलम कशाला आणायचं घरामध्ये. हा जो क्रोध आहे समर्थ आपल्याचा, हा खेदकारी क्रोध आहे, याला आवरलं पाहिजे. या क्रोधाप्रमाणेच काम म्हणजे कामना, इच्छा, आपल्या इच्छा संपतच नाही. हे झालं की हे आणखीन 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 हवंच असतं आपल्याला सारखं काहीतरी. भौतिक सुखाच्याच गोष्टी. हां, आज 10 माळा केल्या, मग उद्या मी 15 करेन, असली काय कामना नाही. हां, सगळ्या भौतिक सुखाच्या कामना आम्ही वाढवतो. मग त्याच्यासाठी खरं म्हणजे जसं मी आत्ता म्हटलं की खेदकारी क्रोध नको आहे, पण आवश्यक तो समाजहिताचा, देशहिताचा जो क्रोध आहे तो समर्थांना मान्य आहे. तसं इथे पण योग्य धर्माने दिलेल्या ज्या इच्छा आहेत, धर्माने सांगितलेल्या ज्या कामना आहेत, त्या कामना आपल्या पूर्ण व्हायला पाहिजेत. त्या कामनांबद्दल समर्थ काहीच म्हणत नाही आहेत, त्या स्वीकारायच्या. शरीर, मन, बुद्धी यांच्या स्वास्थ्यासाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या कल्याणासाठी जे जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्यातच. आपण काय अगदी असं नाही आहे की कुठल्याच प्रकारची इच्छा नाही, आपलं रोज आपलं दूध-भात जेवायचं, दुधीची भाजी, असं नाही आहे. अगदी छान राहावं, आनंदाने राहावं, म्हणजे सोक्त आपल्या सगळ्या, पण त्या कामनांना काहीतरी मर्यादा असायला हवी. त्यामुळे धर्माने सदाचाराच्या पद्धतीनं आपल्या कामना ऐकायला हरकत नाही. इथे तरी म्हटलं आहे ना, नाना विकारी काम नको, विकार निर्माण करणारा काम नको. ज्या कामनेमुळे कटकटी निर्माण होणार आहेत, भांडणं निर्माण होणार आहेत, त्याचा परिणाम काही वाईट होणार आहे, या अशा प्रकारच्या कामना नकोत, असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. खरं तर काम शब्दाला की आपल्याला माहितीच आहे, आपण त्या ह्या कामवासनेसंबंधी बोलतो. समर्थांना फक्त कामवासना असं म्हणायचं नाही आहे, सर्वच इच्छांबद्दल समर्थांना म्हणायचं आहे. पण कामवासना असा जरी आपण विचार घेतला तरी इतिहासामध्ये ज्या घटना घडल्या आहेत, मग सीताहरण असेल किंवा द्रौपदी हरण असेल किंवा अहिल्योधार असेल, ह्या सगळ्या अशा अनेक कथा ह्या कामवासनेतूनच झालेल्या आहेत. त्यामुळे ती कामवासनासुद्धा विकार वाढवणारी नको, असंच समर्थांना म्हणायचं आहे. पण आपल्यापुरतं असं आपण म्हणू, मी जसं मगाशी म्हटलं की आपण काही पापसंकल्प करतच नाही. आपण ज्या अर्थी मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतो आहोत त्या अर्थी आपण वाईट गोष्टी असं ठरवत नाही. तसं ह्या अशा प्रकारच्या कामवासनेमध्ये आपण अडकत नाही. धर्माने घालून दिलेल्या कामना पूर्ण कराव्यात ही परवानगी आपल्याला ह्यांनी दिलेलीच आहे, शास्त्रांनी दिलेलीच आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल नाही. पण अन्य ज्या आपल्या इच्छा असतात, म्हणजे भौतिक साधनं अधिक मिळावीत ह्या ज्या आपल्या कामना असतात, त्या कामनांबद्दल आपण विचार करायचा की गैरवाजवी अकल्याण करणाऱ्या कामना नसाव्या. म्हणजे आता अलीकडच्या पिढीबद्दल बोलायचं झालं तर मला कधी म्हणजे आपल्या लहानपणी आपल्याला एखादी चप्पल असायची, जरा बरी श्रीमंत घरची मुलगी असेल तर तिला म्हणजे घरात घालायला चप्पल हा विषयच नव्हता आपल्या लहानपणी. परंतु पावसाळ्यातली चप्पल वेगळी किंवा शाळेमध्ये समजा स्काउट असेल तर स्काउटसाठी बूट वेगळे, इतपतच आपलं असायचं. आता एकेका माणसाला किती लागतं हो, अमोज आवडलं आणि आणलं मॅचिंग. आता ह्या सगळ्यात गेलं की ह्या कामना न थांबणाऱ्या असतात. करू नयेत असं का, करू नयेत असं नाही, त्या वाढतात म्हणून त्याला लगाम घालावा.
समर्थ सांगतायत की नको रे मना काम नाना विकारी, विकार वाढवणाऱ्या या कामना नाही वाढवो. कारण कुठे थांबायचं कळतच नाही आपल्याला. अजून हवा आहे, अजून हवा आहे. त्या लहानपणी आपल्याला गोष्ट सांगितलेली आहे ती सगळ्यांच्या लक्षात असते की ते कापड फाटलं त्याचं बिचाऱ्याचं, आणि सांगितलं होतं ना देवानी की जमिनीला स्पर्श झाला की त्या मोहरा माती होऊन जातील. मग कुठेतरी थांबावं ना. ते थांबता आपल्याला येत नाही, आणि त्या ज्या वासना आहेत ना त्याच्या विकृत रूप घेऊन आपल्यासमोर येतात. म्हणून आपल्याला सांगतायत समर्थ की असं गैरवाजवी, अकल्याण करणारं अशा विकार वाढवणाऱ्या गोष्टी करू नये. नको रे मदा म्हटलाय. मद म्हणजे दंभ, गर्व. तर तो गर्वसुद्धा वाढू नये. ताठा असू नये. मीच काय तो शहाणा, मीच काय तो मोठा, मलाच काय ते जमतं, अशा प्रकारची भावना असू नये. गर्विष्ठ माणूस जो असतो तो काय करतो, तो दुसऱ्याला तुच्छ लेखतो. तर असं दुसऱ्याला तुच्छ लेखणं म्हणजे आपला ताठा असणं हे काही योग्य नसतं. म्हणून ते करू नये. कुणाची निंदा नालस्ती करू नये. आपल्याला स्वतःला मोठं करायला दुसऱ्यांना सगळ्यांना खाली खेचावं लागतं ना, तर तसं असू नये. इतिहासातले दाखले तर आपल्याला माहितीच आहे. धृतराष्ट्रांनी विदुराचं कधीच ऐकलं नाही. विदुर खरं म्हणजे योग्य ते सल्ला देत होता, पण धृतराष्ट्रांनी त्याचा सल्ला घेतला नाही. किंवा दुर्योधनाने भीष्माचार्यांशी उद्दाम वर्तन केलं. तर असं नाही, मोठ्यांशी मोठ्यांसारखंच वागलं पाहिजे. अशा पद्धतीने असा दंभ, गर्व, ताठा हा असू नये असं समर्थ आपल्याला सांगतात. कारण त्याच्यातून अकल्याणच होणार असतं. म्हणजे खेदकारी क्रोध नको, विकारी कामवासना आपल्याला नको, आणि हे मद, मत्सर, दंभ, लोभ याही सगळ्या गोष्टी आपल्याला नकोत. ज्याचा वारंवार गीतेमध्ये, दासबोधामध्ये षड्रिपूर्ण उल्लेख आहे. ह्या सगळे जे आहेत ते आपले शत्रू आहेत. तर हे शत्रू आपण घेऊ नये. मर्यादा उल्लंघिली की ते मित्राचे शत्रू होतात. त्यामुळे सगळ्या गोष्टी कशा असाव्यात, मर्यादित असाव्यात. आता हे पहिले हे 5वा आणि 6वा 2 श्लोक पाहिले ना, त्याच्यामध्ये आपल्याला सगळं हे नको सांगितलं. पापसंकल्प सोडून द्या सांगितलं, विषय वासना नकोच सांगितलं, आणि आत्ता तर यादीच दिली आपल्याला क्रोधापासून या सगळ्या गोष्टी, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ हे काही नको. आता मात्र 7व्या श्लोकामध्ये काय हवं त्याचा विचार समर्थ आपल्यास आहे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. धारिष्ठ पण कसं, श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे असं सांगितलं आहे. धारिष्ठ म्हणजे आपल्याजवळ धैर्य असलं पाहिजे, सोशिकता असली पाहिजे, स्थिरता असली पाहिजे. धैर्य असलं पाहिजे म्हणजे काय, तर असं सगळं पाहिजे. धैर्य याचा अर्थ असं असलं आहे की चांगल्या धर्म मार्गांनी आपली जाण्याची शक्ती असली पाहिजे. आपली धारणाशक्ती जी म्हणतो ती कशी, तर धर्माप्रमाणे वागणं असावं. अधर्माने नाही वागायचं, कसं तरी नाही वागायचं. योग्य मार्गाने वागण्यामध्ये धैर्य लागतं. गैरमार्गाने जायला धैर्य नाही लागत. झालं तर झालं, नाही तर गेलं. चांगलं वागायचं असेल तर त्याला धैर्य लागतं. कठीण प्रसंग आहे त्यावेळेला सुद्धा जराही मन विचलित न होऊ देण्यासाठी धैर्य लागतं. प्रसंग आला आहे, आता नेमकं काय करावं, गर्भगळीत होऊन नाही चालत, त्यावेळेला काहीतरी मार्ग काढावा लागतो. तेव्हा जे लागतं तेव्हा धैर्य लागतं. इतकंच काय, आपली सत्सद बुद्धी जागृत ठेवायला सुद्धा धैर्य असेल तर ती जागृत राहते. नाही तर आपण गडबडतो, विचार नीट होत नाही, काहीतरी चुकीचा निर्णय घेतला जातो. धैर्य असेल तर आपण ती विवेकबुद्धी वापरतो आणि योग्य निर्णय होतो. धैर्य असेल तर नव्या नव्या प्रेरणा आपल्याला मिळतात, नवीन नवीन गोष्टी आपल्याला, आंतरिक शक्ती आपल्याला वाढते, चांगल्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. धैर्य असलं तरच हे सगळं जमतं. नाही तर मला काय जमणार आहे, माझ्याच्याने नाही होणार, आता अगदी मी काही नाही करणार, आता सुट्टी आहे, असं नाही म्हणायचं. आणखीन काहीतरी नवीन करेन, आणखीन काहीतरी नवीन करेन. धैर्य असणाऱ्या माणसाला ही आंतरिक प्रेरणा मिळते आणि तो माणूस हे सगळं करतो. दुसरं आणखीन महत्त्वाचं, संकट असलं, काही प्रश्न निर्माण झाला तरी देखील जो कर्तव्य चुकत नाही तो धैर्यशील असतो. की आपलं कर्तव्य काय आहे, नाहीतर हातपाय लटपटायला लागले की कसलं आलं आहे कर्तव्य काय, तसं नाही. तर असं धैर्यशील जो माणूस आहे त्याला प्रत्येक वेळेला अलर्ट राहून प्रत्येक गोष्ट करावी लागते. किंवा आपण असं उलट म्हणू की जो असा अलर्ट राहून काम करतो त्याच्याजवळ धैर्य असतं. कुठलाही प्रसंग येऊ दे, त्या प्रसंगाला सामोरं जाताना जी अंतरात शक्ती लागते ती म्हणजे धैर्य. आणि समर्थ पहिल्याच ओळीत म्हणतात, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. ते आपण धरून ठेवायचं आहे. आणि खरं आहे, ज्याच्याजवळ धैर्य असतं ना तो असा स्थिर काहीतरी काम करू शकतो. तो यशाचं शिखर गाठतो, त्याला जमतं. धैर्यवान असणाऱ्याला
जमतो. भले कधी त्याला अपयश आलं तरी तो पुन्हा प्रयत्न करतो आणि त्या यशाच्या शिखरापर्यंत पोचतो. दुसरं असं आपल्याला त्या कासवाची गोष्ट माहिती आहे. बिचारा मंद गतीनं चालतो आहे, पण निश्चयानं न थकता प्रामाणिकपणे चालत राहतोय आणि विजयी होतो आहे. तसं असलं पाहिजे की मला काय जमणार आहे असा विचारच नाही येता कामा. मला जमणार आहे, मी प्रयत्न करणार आहे असं म्हणून जो धैर्याने जातो त्याला यश मिळतं असं म्हणतात. दुसरं असं की अहो प्रवाहाबरोबर पोहणारं जमतं, प्रवाहाच्या विरुद्ध चालणाऱ्याला धैर्य लागतं. ओन्ली डेड फिश स्विम्स विथ द करंट असं म्हणतात. जे खरे मासे असते ते प्रवाहाच्या विरुद्ध पण पोहतात. तसं आपण असलं पाहिजे, तर त्याला धैर्य लागतं. प्रवाह पतीत व्हायला काही नाही लागत, ते प्रवाहाबरोबर वाहत जायचंच असतं. प्रवाहाविरुद्ध पण मी जाईन, त्याला धैर्य लागतं, त्याला हिंमत लागते आणि ते असावं असं म्हणतात. जेवढी मोठी माणसं झाली ज्या ज्या क्षेत्रामध्ये तिथे त्या सगळ्यांजवळ धैर्य होतं असं आपल्याला काय. छत्रपती शिवाजी महाराजांजवळ धैर्य होतं, स्वामी विवेकानंदांजवळ धैर्य होतं, लोकमान्य टिळकांजवळ धैर्य होतं. सगळ्या मोठ्या माणसांची नावं घेतली तर लक्षात येईल की येस ते धैर्यवान होते आणि म्हणून त्यांना हे सगळं जमलं. धीर सांडिता काय होते, समर्थांचा एक प्रश्न आहे दासबोधामध्ये. धीर सांडिता काय होते, अवघे सोसावे लागते. धीर संपला किंवा आपल्याला सगळं सोसावं लागतं, दुःख. म्हणून समर्थ धीर धरा तकवा हडबडू गडबडू नका, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंदवन भुवनी असं म्हटलं आहे. धैर्य धरा असं समर्थ आपल्याला सांगतात, गोंधळून जायचं नाही असं म्हणतात. आणखीन एक धारिष्ट शब्दाचा अर्थ आहे. जसा हे धैर्य असा एक अर्थ आहे, तसा दुसरा थोडीशी वाट बघा, प्रतीक्षा करा. एकदम लगेच आत्ता केलं लगेच आपल्याला यश मिळालं असं नाही, थोडीशी वाट पाहावी लागते. त्यालासुद्धा धारिष्ट म्हटलेलं आहे. आपल्याला ना लगेच लागतो, वेटिंगशी आपल्याला अजिबात वाट कशाची बघायची आपली तयारी नसते आणि म्हणून आपली गडबडीत होते. पण आपल्याला ते सांगतात आणि आपल्याला लगेच म्हणजे किती माहिती आहे का, 4 दिवस व्यायाम केला की आपल्याला वाटतं की लगेच झालं मला, असं नसतं. अनेक वर्ष, म्हणजे खरं तर चांगली गोष्ट करायला एखादी गोष्ट 12 वर्ष केली ना तर त्याच्यावर आपण यशस्वी होतो. एखाद्या ग्रंथाचा अभ्यास 12 वर्ष करावा लागतो. व्यायाम करायचं 12 वर्ष केला ना की मग आपण म्हणतो की उरलेलं जीवन माझं अगदी छान जाईल, कारण मी 12 वर्ष शरीर कमावलं आहे. 4 दिवस केली योगासनं म्हणजे माझं अगदी लागले गगनाला हात असं नाही चालत. त्यामुळे चांगल्या गोष्टी आपल्याला, अहो ते गंगा पृथ्वीवर आली ना, गंगेला पृथ्वीवर आणलं तेव्हा अंशुमान दिलीप भगीरथ पिढ्यानपिढ्या काम केलं आहे, तेव्हा गंगा पृथ्वीवर आली आहे. असं जेव्हा अधिक काय आपण एखादी चांगली गोष्ट करू तेव्हा आपल्याला यशाचं शिखर गाठता येतं. म्हणून ते आपल्याला धारिष्ट सोडायचं नाही. मिळणार, यश मिळणार, आज नाही उद्या मिळणारच. यक्ष प्रश्न म्हणून एक आपल्याकडे पुस्तक आहे. तो जो यक्ष आहे त्या यक्षाने आपल्या धर्मराजाला काही प्रश्न विचारलेत आणि धर्मराज त्याची उत्तरं दिली तर यक्ष त्याला, आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे, त्या यक्ष प्रश्नामध्ये असं आहे की 4 अर्जुन भीम नकुल सहदेव 4 भाऊ मृत्युमुखी पडलेले आहेत तिथे. आणि का तर त्या सरोवराचा जो मालक आहे यक्ष, त्याचं न विचारता हे पाणी प्यायले म्हणून त्या यक्षाने केलेली गोष्ट आहे. आणि यक्ष त्याला असं म्हणाला की तू जर माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस तर तुझे भाऊ जिवंत होतील. आणि मग शांत अंतकरणाने धीर ठेवून धैर्यवान युधिष्ठिराने यक्षाच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलेत. एका प्रश्नाचा विचार आपण फक्त करूया, म्हणजे सगळे धैर्य कसं राखवायचं असतं किंवा त्या धैर्यामध्ये आपली कर्तव्य पण कसं असलं पाहिजे, विचारशक्ती कशी असली पाहिजे, या सगळ्याचा विचार धैर्यामध्ये येतो. त्या यक्षाने धर्मराजाच्या प्रश्नांची उत्तर दिली, यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं धर्मराजाने दिली. आणि मग त्यांनी असं म्हटलं की मी तुला 4 एकाच भावाला जिवंत करायला परवानगी दिली, तर तू कुणाचं नाव घेशील. तर खरं तुम्ही आम्ही काय, किंवा यक्षाला स्वतःला सुद्धा असं वाटलं होतं की धनुर्धारी असणाऱ्या अर्जुनाला जिवंत कर असं तो म्हणेल, किंवा अतिशय शक्तिवान ताकदवान असणाऱ्या भीमाला जिवंत कर असं तो म्हणेल. तर तो म्हणाला आणि नकुलाला जिवंत कर. आणि मग यक्षाने स्वाभाविकच त्याला विचारलं की नकुलाला कसं काय तू म्हणालास. तेव्हा जे उत्तर दिलं आहे ते धर्मराज युधिष्ठिर किती कर्तव्याचा विचार करणारा होता हे आपल्या लक्षात येईल. धर्मराज म्हणाला मला 2 माता आहेत, कुंती आणि माद्री. मी कुंतीचा मुलगा म्हणून जिवंत आहे, माझ्या माद्री मातेचा पण मुलगा जिवंत हवा, म्हणून नकुलाला जिवंत कर.
यक्ष खुश झाला, यक्षाने 4 भावाला जिवंत केलं, तो भाग वेगळा. पण कर्तव्य विसरायचं नाही. जेव्हा धैर्य आपलं गळतं तेव्हा आपण कर्तव्य पण विसरतो. इथे आपल्याला समर्थ सांगतायत, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. तर आपण कर्तव्यात पण कसूर करायची नाही. त्या वेळेला येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी लागणारी सगळी जी आंतरिक शक्ती आहे ती आपल्याला वापरता आली पाहिजे. असा जो धीर धरू शकतो त्यालाच माणूस म्हणायचं. जो अधीर असतो ना तो पशु. आपल्याला सगळ्यांना जेवायची पंगत बसली की सगळे बसले, भोजन मंत्र म्हटला की मग जेवायला सुरुवात करायची. धीर धरायचा. प्राण्यांच्या पुढे टाका, सुरुवात करतात खायला. ते बघत नाहीत आजूबाजूला, याला मिळालं का, त्याला मिळालं का, त्याला मिळालं का. ते त्यांच्या नाहीच आहे ह्याच्यात. माणसांच्यात आहे. धीर हा माणसासाठी आहे, अधीर होणं प्राण्यांसाठी आहे. आपण जर असे वागलो तर आपण प्राणी झालो. म्हणून धारिष्ठाने धीराने वागायचं. ज्याच्याजवळ धी म्हणजे बुद्धी आहे तो माणूस, ज्याच्याजवळ बुद्धी नाही तो प्राणी. आजकाल सगळी प्राण्यांसारखी वागायला लागलेत माणसं, असं आपल्या लक्षात येईल. असो, आपण एखाद्या बाईचा कर्तृत्वाचा विचार केला तर सहज आपण म्हणतो बाई मोठी धीराची. आलेल्या प्रसंगावर तिने मात केली, बाई मोठी धीराची असं आपण म्हणतो. ते जे धीर आहे ना ते समर्थ म्हणतात आपल्याला असलं पाहिजे. पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं हे जमलं पाहिजे. केशवस्तुतांची कविता आहे, धीर धरी रे धीरा पोटी असं ती मोठी फळे गोमटी. असं जर धीर धरून प्रत्येक गोष्टीचं काम केलं तर येणारी फळं चांगलीच येतील. यश नक्कीच आपल्याला मिळेल. समर्थ सांगतात धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका, ते यातलंच आहे. आणि मग म्हणतात मना बोलणे नीच शोषित जावे. पहा बरं, आधी क्रोध संपवायला सांगितला होता आणि आता त्याच्या जोडीला आता चांगलं काय काय करायला सांगितलं आहे. तर श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरायला सांगितलं आहे. आणि पुढे म्हणाले बोलणं, नीच बोलणं शोषित जावं. आपल्याला कोणी टाकून बोललं, आपल्याला कोणी गैर बोललं, आपली चूक नाही आहे तरी आपल्यावर कोणीतरी काही आरोप केला तरीही सोसावं. थोडंसं धीराने घ्यावं, थोडंसं सहन करावं, शोषित जावं. आता आपलं चुकलं आणि आपल्याला कोणी बोललं तरी आपल्याला चालत नाही. तर आपली चूक नसताना कोणी आपल्याला बोलावलं तरीही धरायचं, तरीही धीर धरायचा, तरीही सोसायचं. फार मोठी कठीण गोष्ट आहे. चुकलं नाही आहे आणि तरी देखील आपण सहन करायचं. मी नाही केलेलं असं आपण जोरजोरात सांगू, पण समर्थ आपल्याला सांगतात जरा सोसावं. आत्ता या वेळेला त्याला काय बोलायचं बोलू दे. त्याची चूक त्याला कळते, आपोआप सगळी सुधारणा होते. आपण जरा धीराने घेतलं, जरा वेटिंग पिरियड आपला वाढवला, सहन करण्याचा वाढवला तर आपोआप सगळं होतं. म्हणून ते सांगतायत जरा अगदी लगेच आपल्याला राग येण्याचं कारण नाही. लगेच आपण त्याच्यावरती रिॲक्ट आफ्टर 24 hours. आपली रिॲक्शन द्यायची 24 तासांनी. तोपर्यंत सगळं धूळ खाली बसलेली असते, शांत झालेलं असतं आणि मग शांत डोक्याने शांत विचार केला जातो. म्हणून आपल्याला ते सांगतात काय होतं लगेच रिॲक्ट झालं की वादाने वाद वाढतो. प्रत्येकाला वाटतं आपलंच बरोबर आहे असं घडतं. म्हणून ते आपल्याला सांगतात. पुढे म्हणतात स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. म्हणजे हे तर आहेच की दुसऱ्याचं बोलणं सोसून घ्यावं आणि आपण मात्र नम्रच बोलावं. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. नम्र बोलावं, गोड बोलावं, सर्वदा नेहमी. असं नाही की आपलं हा आठवडा आमचा गोड बोलण्याचा, असं नाही. सर्वदा नेहमीच गोड बोलावं. शांतपणानं आपलं काय मत असेल ते मांडता आपल्याला यायला पाहिजे. याचा अर्थ आपण क्षमाशील असावं. दुसऱ्याने चूक केली तरी आपण क्षमाशील असावं असं समर्थानं सांगायचं आहे. आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे समर्थ जेव्हा आपल्याला असं सांगतायत त्याच्या मागे त्यांचा विचार काय आहे. समर्थाने बरे वाईट सोसावे समुदायाचे. एखाद्या माणसाला जर काही करून घ्यायचं असेल ना तर समुदायाचं वाईट पण सोसावं लागतं, त्रास सहन करावा लागतो. एकदम त्याच्यावरती आपली मतं मांडून चालत नाही. आपल्याकडे चांगले शब्द, नम्र वाचा, रे वा छान हं असं म्हटलं पाहिजे. कोणीही कुठलाही प्रश्न समोर घेऊन आला ना लगेच तातडीनं त्याला रिजेक्ट नाही करायचं. हां बरोबर आहे, हां यू आर राईट. मग आपण सांगावं त्याला की ते कसं रॉंग आहे. पण सुरुवातीला तरी आपण त्याला बरं वाटावं म्हणून येस. घरामध्ये असा किती वेळा प्रसंग येतो
मुलं आई आज मी नाही अभ्यास करा. हां बरोबर आहे, उद्या रविवार आहे ना, आज नकोच करू, आज तू नको करू अभ्यास, उद्या करा, शनिवार आज सुट्टी घे, उद्या अभ्यास करूया असं म्हणावं. तो जरा थोडासा ऐकण्याच्या मनस्थितीत येईल. आणि मग थोड्या वेळाने अरे उद्या आपल्याला अमुक अमुक करायचं, तू आत्ता करून टाक होमवर्क, की लगेच होमवर्क करायला बसतो. असं दुसऱ्याला लगेच विसरून टाकू नये, आपण त्याचं ऐकून घ्यावं. येस यू आर राईट असं म्हणावं. बरं वाईट सोसावे समुदायाचे, समुदायाला काय हवं आहे, दुसऱ्याला काय हवं आहे याचा विचार करावा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कैकेयीमुळे रामाला वनवासात जावं लागलं. पण रामाला जेव्हा भरत भेटायला आला तेव्हा रामाने भरताला सांगितलं की मी 14 वर्षाचा वनवास संपवून परत अयोध्येत येईपर्यंत कैकेयी मातेला एकही अवाक्षर बोलायचं नाही, तिचा अवमान होईल असं वागायचं नाही. खरं तर भरत केवढा रागावला होता स्वतःच्या आईवर, परंतु यांनी काय सांगितलं की नाही, तिला अजिबात दोष द्यायचा नाही, तिला काहीही वाईट बोलायचं नाही. आणि भरताने ते ऐकलं होतं. अशामुळे काय होतं, मना सर्व लोकांशी रे निववावे, सगळ्या लोकांना निववा. निवडणे हे क्रियापद फार छान आहे. ज्ञानेश्वरांनी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी हे निवडणे क्रियापद आहे. निवडणं याचा अर्थ थंड पण नाही आणि गरम पण नाही. आपण म्हणतो ना, जुन्या भाषेमध्ये घरामध्ये हा शब्द फार वापरला जायचा. कोकणामध्ये आमच्या मौभात वाढला, अरे जरा निवू दे. निवू दे म्हणजे काय, आता तो गरम वाढलेला आहे तर तो खाता नाही येणार, म्हणून जरा निवू दे. पण अगदी थंड झाला तर चांगला नाही लागणार. ते जे निवणं आहे म्हणजे खूप गरम नाही आणि खूप थंड नाही, याच्या मधली अवस्था जी आहे अगदी चवीला खाण्याला योग्य अशी ते निवणं आहे. म्हणून मना सर्व लोकांशी रे निववावे. आधीच्या साईला बोलणे नीच शोषित जावे, दुसऱ्याचं बोलणं सोसावं, आपण नम्रपणे बोलावं आणि सगळ्या लोकांना निववावं, सगळ्या लोकांना शांत करावं. कोणीही अशी समजा काही खोटी आपल्याबद्दल निंदा केली असली तरी देखील आपलं मन विचलित होऊ देऊ नये. त्यांचं त्यांना नंतर कळणार आहे, आपण तसं शांत राहावं. असं दाखवू पण नाही आहे की आपल्याबद्दल जे काही कोणी गैर बोललेलं ते आपल्याला कळलं आहे, आपलं आचरण आपलं वागणं असं स्वच्छ राहावं, अशा पद्धतीचं निवडणं त्यांनी सांगितलं. आम्हाला लहानपणी एक धडा होता संस्कृतमध्ये, त्याच्यातून नम्र वाचे वदावे किंवा सर्व लोकांशी निववावे म्हणजे काय ते आपल्याला लगेच अर्थ कळतो. त्यामुळे एक राजा होता आणि लवाजम्याला घेऊन तो शिकारीला गेला. जंगलामध्ये शिकारीला गेलेला असताना बाकी सगळ्या लवाजमा आणि राजाची काहीतरी चुकामुक झाली आणि मग राजा सापडेना. मग हे सगळे लोक एका बाजूला थांबले आणि राजाला शोधायचं असं ठरलं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा एका शिपायाला पाठवलं प्रधानाने की ह्या दिशेला जा आणि जरा बघून ये, राजा आता संध्याकाळची वेळ काळोख पडेल, मग आपल्याला राजा सापडत नाही आहे म्हणून जा. मग एका शिपायाला त्यांनी पाठवलं आणि त्या दिशेकडे जंगलामध्ये तो शोधायला गेला. थोडा अंतरावर गेल्यावर एका झाडाखाली एक साधू अंध होता आणि तो तिथे झाडाखाली आपला रामनाम घेत बसला होता. तो जो शिपाई चालला होता त्या शिपायाने ह्या दिसणाऱ्या साधूबुवाला हाक मारला, "ए गोसावड्या." आता त्याला ऐकू आलं पण त्याला दिसलं नाही ना, त्यामुळे तो काही जागचा उठला नाही. मग हा शिपाई जवळ गेला आणि त्यावेळी, "काय रे गोसावड्या, तुला हाका मारतो, तुला कळत नाही का आमचे राजे गेले का इथून?" तर बिचाऱ्याचा साधूनी, अंध साधू होता, त्याने सांगितलं की मला काही दिसत नाही, तर मला माहीत नाही तुझा राजा इथून गेला का नाही. दिसत नसलं मग काय झालं, घोड्यांच्या टापांचा आवाज आला असेल. नाही म्हणाला, मी माझ्या साधनेमध्ये मग्न होतो, जप करत होतो, मला काही कळलं नाही, मला काही माहीत नाही तुझा राजा ह्या दिशेला आलेला. तो शिपाई परत गेला. त्याला काही राजा सापडला नाही, तो परत गेला. मग प्रधानाने त्याच्यावरचा जो नाईक होता, काही शिपायांचा प्रमुख असतो तो नाईक असो, नाईक गेला, घोड्यावर स्वार झाला, तो गेला. योगागिरी तो पण त्या मार्गात गेला. त्याला तो अंधसाधू दिसला. त्या अंधसाधूला, "अहो साधू बुवा, तुम्ही आमच्या राजांना पाहिलं का?" पुन्हा त्यांनी सांगितलं की मी अंध आहे, मला काही माहिती नाही तुझा राजा इथे येऊन गेलेला. असा विषय झाला. नाईक पण निघून गेला. त्यांनी पण सांगितलं की नाही बाबा, राजा सापडत नाही आहे. मग प्रधान म्हणाला, "सेनापती तुम्ही जा, आता तुम्ही तरी एक फेरफटका मारून या, कुठे राजा दिसतोय का पहा, कुठे काही कुठल्या प्राण्याने हल्ला तर नाही केला असं पहा." म्हणून सेनापती गेला. सेनापती पण नेमका हा अंधसाधू दिसला. त्याने म्हटलं, "साधू महाराज, आमचे राजे दिसले का हो?" पुन्हा तेच उत्तर दिलं की मी अंध आहे, मला दिसत नाही, कसं काय मला कळणार वगैरे वगैरे. तो पण सेनापती पण परत आला. प्रधानाने ठरवलं की आता आपण जायचं स्वतः.
आणि मग प्रधान गेला आणि प्रधानाला पाहिजे सुरराजजी तुम्ही आमच्या राजांना पाहिलं का? पुन्हा त्यांनी तेच उत्तर दिलं. असे शिपाई, नाईक, सेनापती, प्रधान सगळे या मार्गात गेले. प्रत्येकाने या अंधसाधूला एक वेगळं वेगळं विशेषण लावलं. जो शिपाई होता तो गोसावड्या म्हणाला, नाईक होता तो जरा साधूबुवा म्हणाला, सेनापती आलो तो साधू महाराज म्हणाला, प्रधान आला तो सुरदासजी म्हणाला. राजा मिळाला नाही, पण प्रत्येकाच्या पदाप्रमाणे त्यांनी वापरलेली भाषा वेगळी होती. आणि योगायोगाने असं झालं की थोड्या वेळाने तिथे राजा आला. अंधच साधू आहे. राजा काहीच बोलला नाही. राजा म्हणाला, महाराज इथे पाणी मिळेल का हो? राजेसाहेब या. आता राजाला शोध हा अंध आहे आणि मला त्यांनी राजा म्हणजे कसं ओळखलं? तेव्हा तो अंध साधू म्हणाला, जेवढा माणूस मोठा तेवढी त्याची भाषा नम्र. शिपाई मला गोसावळ्या म्हणाला, पण तोच राजा मला भगवन मला पाणी मिळेल का असं म्हणाला. जसा जसा माणूस मोठा, जेवढा उच्च विद्या विभूषित त्याची भाषा नम्र असली पाहिजे. आपल्याकडे मराठीत म्हणे, उथळ पाण्याला खळखळाट फार, असं नाही असता कामा. म्हणून ते आपल्याला सांगितलं आहे की सर्व लोकांना आनंद वाटेल अशी भाषा हवी. दुसऱ्याच्या अंतराला म्हणजे दुसऱ्याच्या मनाला बरं वाटेल अशी आपली भाषा असली पाहिजे. आपल्या वागणुकीनं आपण सगळ्यांना आनंद दिला पाहिजे, प्रसन्न केलं पाहिजे, असं आपलं वागणं, अशी आपली भाषा असली पाहिजे. बोलण्यावर माणसाचं मन कळतं. माणूस बोलतो आहे कसा त्याच्यावर आपल्याला कळतं. निसर्ग आपल्याला किती शिकवतो. ज्या झाडाला फळं लागलेली असतात ना ती फांदी वाकते, ज्याला फळं लागतात तीच फांदी वाकते. तसं जेवढा गुणी माणूस तेवढा तो नम्र असला पाहिजे. म्हणून आपल्याला या श्लोकाने मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे आणि मनात सर्व लोकांशी रे निववावे. अशा पद्धतीनं समर्थ या 3 श्लोकामध्ये आपण कसं वागावं आणि कसं वागू नये हे सांगताना मनाला सगळं शिकवण देत आहेत. त्याचा विचार आपण 3 श्लोकातून केला. समर्थांचं स्मरण करूया आणि आज थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेश हितरक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समही आमुची तनुही देशकाजी पडो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.